पुण्यातील सुप्रसिद्ध गुन्हेगार आणि गुंड गजानन उर्फ गजा मारणे याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केल्यानंतर त्याची रवानगी थेट सांगलीच्या राजवाडा परिसरातील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे। कुख्यात गुंड गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली गेली। त्यानंतर गजा मारणे याला सांगली जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे। कोथरूड परिसरात बारळे टोळीतील गुंडांनी IT अभियंत्याला बेदम मारहाण केली होती। भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचा निकटवर्ती असलेल्या तरुणाला झालेल्या या मारहाणीनंतर पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये आली होती। गजानन मारणे आणि टोळीवर पोलिसांकडून मोक्का लावण्यात आला। न्यायालयाने गजा मारणे याला न्यायालयीन कोठडी मंजूर केल्यानंतर पोलिसांनी त्याला एरोडा कारागृहात नेले होते, परंतु तेथे अंडा सेलमध्ये जागा नसल्याचे आढळून आले। त्यामुळे एरोडा कारागृहातील प्रशासनाने त्याला येथे ठेवण्यास जागा नसल्याचे सांगितले। त्यानंतर सांगलीतील जिल्हा कारागृहात गजा मारणे याला हलवण्यात आले। सध्या गजा मारणे याचा सांगली जिल्हा कारागृहात मुक्काम आहे।